सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे पद्मश्री पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे। प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे। विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। विकत घेणारे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे। प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे। त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात। ह्या का मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील। विविध क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल। मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रोज दूरवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये नाव माझं ऐकतोय, त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांमध्ये पण नावं येत आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2009, 2014, 2019 आणि आता तब्बल 2024 साली तर जनतेनं मला या कोकणातून सर्वाधिक जे आहे ते मतदान केलेलं म्हणजे 1,84,000 मतदान मिळालं आणि 1,08,000पेक्षा जास्त मताधिक्य लोकांनी मला दिलेलं आहे। 2 महापालिका माझ्या क्षेत्रात येत असताना सुद्धा प्रत्येक वेळेस लोकांनी जास्तीत जास्त प्रेम मतरूपी देण्याचा प्रयत्न मला केलेला आणि तो यशस्वी झालेला आहे। मला खात्री आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे ठाणेकर आहे। गेल्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हालाही असं वाटत होतं की आम्ही मुख्यमंत्रीच आहोत अशा आविर्भावामध्ये आम्ही वावरत होतो आणि तशा पद्धतीची कामं या शहरासाठी आम्ही करत होतो। ह्याही वेळेस निश्चितपणे जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो विस्तार लवकरच केला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब देणारे आहेत, तुम्ही सगळेजण ओळखतात। योग्य वेळी कोणाला काय द्यायचं हे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे, त्यांना काय कोणी सांगायची गरज नाही। त्यामुळे निश्चितपणे माझा विचार करून ते भविष्यामध्ये योग्य ती जबाबदारी माझ्यावर देतील आणि फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी पुढील 5 वर्षात काहीतरी जबाबदारी माझ्या अंगावरती देतील याची मला खात्री आहे। 16 तारखेला अधिवेशन आहे, नागपूर अधिवेशन आहे, याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे। साधारण कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? जाहीर केलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, कारण शेवटी 3 मंत्र्यांनीच शपथ घेतलेली आहे, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि 1 आठवड्याचं हे अधिवेशन आहे, 5 दिवस चालणार आहे। त्यामुळे अधिवेशन काळामध्ये विविध समस्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं घेणारे अनेक पावलं आणि त्याचबरोबर अनेक सदस्यांची जी प्रश्न आहेत त्या अधिवेशनात जे मांडले जातील, प्रश्नोत्तराचा तास जरी नसेल किंवा लक्षवेधी सूचना जरी नसतील तरी अनेक प्रश्न सदस्य उपस्थित करत असतात। त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं सगळ्या मंत्र्यांनी देणं गरजेचं असतं। त्यामुळे मला खात्री आहे की जसं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की 16
डिसेंबर पूर्वीच म्हणजे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशा प्रकारचा विस्तार होईल असा आमचा अंदाज. सर, कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावरती कल्याणच्या सत्र न्यायालयाचा मी आभार व्यक्त करतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला दुर्गाडी किल्ल्याचा जो एक आंदोलनाची भूमिका शिवसेनेनं आणि त्या तत्कालीन आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा लढा चालू केला आणि जसा मलंगड तशाच पद्धतीनं ह्या दुर्गाडी किल्ल्याचं आंदोलन चालू झालं. घंटानाद त्या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू संस्थेच्या वतीने आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केला जातो आणि त्याला यश आलेलं आहे. माननीय न्यायालयामध्ये जी काही कागदपत्राची छाननी झाली त्या छाननीच्या आधारे कालच न्यायालयानं संपूर्णतः हा किल्ल्याचा परिसर राज्य शासनाच्या मालकीचा असल्याचं नमूद केलं आणि फक्त हिंदू संघटनेनं आणि प्रामुख्याने शिवसेनेनं जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय योग्य होती, या निकालाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता आमचा दुर्गाडी किल्ला झालेला आहे. पुढे मलंगडाला सुद्धा तसा न्याय मिळेल न्यायदेवतेच्या माध्यमातून याची आम्हाला खात्री. त्या बाबतीत मला काही कल्पना नाहीये, परंतु मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की अधिवेशनाच्या आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि निश्चितपणे ते एकदा जे बोलतात ते करतात. शिवसेनेचा पोर्टफोलिओ कसा असेल त्या बाबतीत मला काही कल्पना नाही. शिंदे साहेब तुम्हाला त्या बाबतीतली माहिती देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.